नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण बंड, जाधव लीलँड प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीमध्ये मी एरिया मॅनेजर या पदावर कार्यरत आहे। आज आपण जाणून घेणार आहे जाधव ग्रुपबद्दल, जो की 40 वर्षापासून शेतकऱ्याच्या सेवेत ट्रॅक्टर चालित अवजारांची निर्मिती करतोय। तर यामध्ये आम्ही जवळपास 40 वर्षापासून जे ट्रॅक्टर चालित अवजारे आहे त्याच्यामध्ये जसं की रोटावेटर आहे, पोस्टल डिगर आहे, ब्रॉडकास्टर आहे, रिव्हर्स फॉरवर्ड आहे, मल्चर आहे, पॉवर एरो आहे, राऊंड हे बेलर आहे, इत्यादी विविध उपकरणाची निर्मिती करतोय। जाधव लीलँड ही जाधव ग्रुपमधली एक ॲग्रिकल्चर उत्पादने तयार करणारी कंपनी आहे। तर आपण आता बघणार आहे राऊंड हे बेलर याच्याबद्दल कंप्लीट माहिती घेणार आहे। राऊंड हे बेलर याचा कशासाठी उपयोग करतो, तर जे आता तुम्ही बघत असाल की बऱ्याचशा भागामध्ये सध्या हा इश्यू चालू आहे की शेतकरी जी पराळी आहे किंवा तुम्ही बघत असाल तर गहू आहे, गहू हार्वेस्ट केल्यानंतर जे त्याचा खालचा रेसिड्यू राहतोय तो शेतकरी काय करतोय ते जाळून टाकत आहे। याच्यामुळे काय होतं, वातावरणाला दुष्परिणाम होतो। यामध्ये दोन प्रकारचं वातावरण दूषित होतं। एक तर तुमचं वायू प्रदूषण होत आहे, त्याच्यानंतर मृदा प्रदूषण सुद्धा होत आहे। तर यामध्ये याच्यावर काहीतरी एक सोल्युशन म्हणून आपण राऊंड हे बेलरची निर्मिती केली आहे। तर यामध्ये काय होतंय की जो आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असतात, तुम्ही जे पराळी जाळताय ते जाळल्यामुळे जमिनीतले जीवाणू आहे ते नष्ट होत आहेत। तर त्याच्यावर हे सोल्युशन आपलं राऊंड हे बेलर आहे। तर आपण आता याच्यावर पाहणार आहे की राऊंड हे बेलर कसं वर्किंग करत आहे, कशा पद्धतीने याचं काम चालतंय ते बघणार आहे। आता जवळपास हे जे राऊंड हे बेलर आहे याचा जो कव्हरिंग एरिया आहे हा जवळपास 3.25 फुटापर्यंत याचा कव्हरिंग एरिया आहे। याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर याला हे जे बार दिलेले आहे, हे बार आपल्याला दिसत असतील, हे बार ॲडजस्टेबल आहे। हे काय करतात, जी काय तणस असेल, पराळी असेल, ती पराळी याच्यामधनं हे आतमध्ये घेतात। आतमध्ये घेतल्यानंतर आतमध्ये याला आणखीन एक असे रोलर आहेत, ते रोलर त्याला जो तणस आहे त्या तणसला कॉम्प्रेस करण्याचे काम करतात। जो काही आतमध्ये आपला हा जो याला व्हॉल्यूम दिलेला आहे त्या व्हॉल्यूममध्ये आपलं जे तणस आहे त्याचा एक राऊंड कॉम्पॅक्टनेसमध्ये एक राऊंड बनतोय। जो आपला जो बेलरचा राऊंड बनतो तो जवळपास 3.25 फूट त्याची लांबी आहे आणि जवळपास 1.5 ते 2 डायमीटरचा तो राऊंड मागे तो तयार होतोय, जो आतमध्ये आपल्या मागच्या साईडला जो स्टोअर राहतोय। त्याच्यानंतर आता काय होतंय, समजा तुमचा राऊंड चालू आहे, कंप्लीट झालाय तुमचा राऊंड, जो बेल्स आहे तो बेल्स बनणं कंप्लीट झालाय। त्याच्यानंतर तुम्हाला एक सेन्सर आहे, याला सेन्सर दिलेला आहे, तो सेन्सर याच्यामध्ये ॲक्टिव्ह होतोय आणि आपल्याला एक आवाज येतो, अलार्म वाजतोय। जसा तो अलार्म तुमचा वाजलाय की तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ट्रॅक्टर थोडा वेळ थांबवायचा आहे, जेणेकरून तो राऊंड कंप्लीट करेल। आणि इथनं जो आपण याला दिलेला आहे, तुम्ही बघत असाल तर ही जी सिस्टम दिलेली आहे याच्यामध्ये तुमचा एक धागा राहतो, जो ज्यूटचा राहतो। तो धागा इथनं तो अलार्म वाजल्यानंतर तो कंटिन्यू रोटेट होतो आणि तो बेल्सला पूर्णपणे गुंडाळून घेतोय। आणि हा जो बार दिसतोय तुम्हाला, हा बार कम्प्लिटली इथपर्यंत येतोय आणि परत वापस जाऊन खाली पडून जातोय। तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला समजून जायचं की आपली बेल्स पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे। ती बेल्स कंप्लीट झाल्यानंतर जो आपला ट्रॅक्टर ऑपरेटर आहे त्याच्याकडे एक आपण बटन दिलेलं आहे, ते बटन तुम्ही प्रेस केलं की मागच्या साईडनं हे जे हायड्रोलिक इथं पंप दिलेला आहे, हा हायड्रोलिक पंप ऑटोमॅटिक ओपन होईल आणि तुमची बेल्स मागच्या साईडला बाहेर पडेल। तर आता यामध्ये आपण याची माहिती तर घेतलेलीच आहे, तसेच आपण आता बघणार आहे याच्यामध्ये काय होतंय की जवळपास तुम्ही एका तासाला किती बेल्स बनवू शकता। हे तुमचं टोटली डिपेंड राहते की तुमचं जे शेतीमध्ये तणस आहे किंवा तुमची जे पराळी आहे त्याची घनत्व किती आहे। जर ते त्याचं घनत्व जास्त असेल तर तुम्ही मॅक्झिमम याच्यामध्ये एका घंट्याला जवळपास एक 40 ते 45 बेल्स तुम्ही बनवू शकता। आणि आता बेल्स बनवताना तुम्ही बघा, आम्ही याच्यामध्ये ही पण काळजी घेतलेली आहे, जर समजा तुमचं तणसचं घनत्व जास्त असेल तर इथं आपण ॲडजस्टेबल दिलेलं आहे की याचं जे इंटेक आहे, जेव्हा तणस आतमध्ये जाते तर हा जो आतमध्ये आपण ही रॅक दिलेली आहे, ही रॅक त्या आतमध्ये तणस किती घ्यायचं किती नाही घ्यायचं ते इथं ऑटोमॅटिक ॲडजस्ट होईल आणि मशीन जाम होणार नाही याची आपण इथे काळजी घेतलेली आहे। याच्या व्यतिरिक्त तुमचं तणस जर समजा खूपच दाट असेल तर आपण काय करू शकतो, आपण इथे एक ही चेन सिस्टम दिलेली आहे, याच्यावर तुम्ही काय करू शकता, तुमचं जे हे रेल्स आहेत हे रेल्स किती खाली सोडायचे, रेल्स किती वर घ्यायचे, तुम्ही याच्यावरनं ते ॲडजस्ट करू शकता। आणि मागे आपण नट बोल्टिंग सुद्धा दिली आहे त्याला ॲडजस्टमेंटसाठी। तर अशा प्रकारे हे बेल्टची निर्मिती करते। त्यानंतर आता आपण थोडं मागे येऊया, इकडे बघा, हे इथं आपण लुब्रिकेशनची सिस्टम दिली आहे। तर ही मशीन जी आहे हे सेल्फ लुब्रिकेशन आहे। तुम्हाला याच्यामध्ये खुलून तुम्हाला सर्व चेनला ऑइल पंपाने ऑइल किंवा ग्रीसिंग करण्याची जरूरत नाही। ही तुमची इथं स्टोरेज टँक दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही ऑइल एकदा टाकून दिलं की ते सेल्फ लुब्रिकेटचं काम करते।
त्याच्यानंतर तुम्ही तिकडे बघत असाल तर इथं आपलं हे मीटर दिसत आहे तुम्हाला, हे बघा. तर याच्यामध्ये तुम्ही बेल्स किती काउंट केलाय हे इथं ऑटोमॅटिक तुम्हाला दिसून जाईल की एका तासामध्ये इथं किती बेल्स झालाय, किंवा हे दोन गोष्टीसाठी फायदे आहे की एकराला या फील्डमध्ये आपल्या किती बेल्स काउंट झाले ते तिथून मेजर करू शकता. तर अशा प्रकारे हे जाधव लीलँड कंपनीचं राऊंड हे बेलर आहे. आणि याच्यासोबत आणखीन एक ॲडिशनल सिस्टम आहे, ते हे रॅक. तर हे रॅकचं वर्किंग काय आहे, जर समजा तुमचं तणस थोडं विरळ असेल तर तुम्ही काय करू शकता, हे रॅकच्या माध्यमातून ते एका लाईनवर तुम्ही ते लावू शकता, जेणेकरून तुमचं राऊंड हे बेलर त्याच्यामध्ये बेल्स बनवायला त्याला सोपं जाईल. तर अशा पद्धतीचं आमचं हे जाधव लीलँडचा राऊंड हे बेलर आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता. धन्यवाद.